पुढचा आपला पॉइंट आहे प्रोजेक्शन रूल. आता या प्रोजेक्शन रूल मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर 3 फॉर्म्युले बघायचे. इन ट्रायंगल ABC फर्स्ट A इक्वल टू B cos C प्लस C इक्वल C cos B. आता यात झालं काय, इथं स्मॉल a आहे, इथं जर स्मॉल a असेल तर इकडं B आणि C आलंय बघा. इकडं कुठंच a पण नाही आहे, कॅपिटल A पण नाही आणि स्मॉल a पण नाही, फक्त B आणि C चे कॉम्बिनेशन आहे. स्मॉल b असेल तर कॅपिटल C आहे, स्मॉल c असेल तर कॅपिटल B आहे. आलं. इकडं B बघा, B इक्वल टू असेल तर इकडं B कुठंच नाही आहे, A आणि C चं कॉम्बिनेशन आहे. A cos C प्लस C cos A. स्मॉल c इकडं टू काय आहे, A cos B प्लस B cos A. लक्षात ठेवायला सोपं आहे हे. A इक्वल टू असेल तर B आणि C चं कॉम्बिनेशन घ्यायचं, स्मॉल b लिहिला तर कॅपिटल C म्हणजे अँगल कॉस ला जातोय, प्लस C cos B होतं. B इक्वल टू असेल तर A cos C प्लस C cos A होतं. तर C इक्वल टू असेल तर A आणि B चं कॉम्बिनेशन झालं A cos B प्लस B cos A. आता याचे 3 वेगवेगळे प्रूफ आहेत. म्हणजे या पहिल्याचं प्रूफ वेगळं आहे, दुसऱ्याचं वेगळं आहे, तिसऱ्याचं वेगळं आहे. आता पहिल्याचं प्रूफ आपण बघतो. हे आपलं पहिल्याचं प्रूफ आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे पहिल्याचं प्रूफ बघतोय त्यावेळेस आपण करणार काय बघा. तर आपण थोडीशी डायग्राम बघितली तर बघा. पहिल्याचं प्रूफ का म्हणजे पहिलं बघताना इक्वेशन काय तुमचं तर A इक्वल टू B cos C प्लस C cos B. त्यावेळेस आपण काय केलं तर अँगल A वरती ठेवला आणि BC खाली ठेवले, बरोबर. एकदा हा तिन्ही लघुकोन काढले, एकदा हा B जो आहे तो विशाल कोन काढले. मग डायग्राम लक्षात ठेवतानाच तशी ठेवायची. A इक्वल टूचं इक्वेशन असेल तर वरती A आला पाहिजे. मग जर B इक्वल टूचं इक्वेशन प्रूव्ह करायचं असेल तर वरती या A च्या जागेवर काय येणार आहे B येणार आहे, आणि खाली तुमचं इथं B आलं तर इथं A असेल, इथं C असेल. म्हणजे डायग्राम फक्त फिरवायची आहे तुम्हाला, बाकी काय नाही करायचं. सो इन ट्रायंगल ABC लेट altitude drawn from A meets BC in D. काय केलं तुम्ही तर एक त्रिकोण घेतलाय आणि या त्रिकोणात हे त्रिकोण आहे ABC. हा अँगल A असेल, हा अँगल B असेल, हा अँगल C असेल, हा B आहे, हा A आहे, हा C. त्याच्या समोरच्या भुजा हा A असेल स्मॉल a, हे अंतर स्मॉल b असेल, हे अंतर स्मॉल c असेल, बरोबर. मग जर असं असेल तर आपण A मधून एक परपेंडिक्युलर टाकला समोरच्या लाईन BC वर, जो BC ला कट झाला D मध्ये. इथे तसंच दिसतंय तुम्हाला, फक्त BC अशी थोडीशी वाढवायला लागली कारण B हा विशाल कोन झाला. BD is called projection of AB on BC. तर हा जो BD आहे या BD ला आपण काय म्हणतोय प्रोजेक्शन ऑफ BC AB ऑन BC. बघा बरं, AB कुठे आहे इथे, BC कुठे आहे इथे. काय स्टेटमेंट आहे आपलं BD इज कॉल्ड, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे एवढं डिस्टन्स, या डिस्टन्सला आपण म्हणतोय प्रोजेक्शन ऑफ AB. या AB चं प्रोजेक्शन आहे कुणावर ऑन BC वर. हा जो पॉइंट आहे प्रोजेक्शनचा हा आपल्याला वेक्टर मध्ये सध्या हे स्टेटमेंट आहे तसंच लक्षात ठेवायचं. या स्टेटमेंटचा कन्सेप्ट काय ऍक्च्युली तर असा एखादा अँगल असेल, आता हा अँगल आहे इथं, हा आपला B आहे सपोज, हा म्हणूयात C आहे, A आहे असं म्हणूयात आपल्या डायग्राम प्रमाणे. तर हा जर अँगल असेल तर या अँगलचा हा तुमचा हा इनिशियल पॉइंट आहे, हा टर्मिनल पॉइंट आहे, बरोबर. हा किरणचा पुन्हा इकडे एक पॉइंट असेल कुठला तरी, आपण म्हणूयात C आहे. तर या A मधून जर याच्यावर परपेंडिक्युलर असा टाकला तर हे जे डिस्टन्स आहे तुमचं BD, या BD ला म्हणतात, हा जो BD आहे या BD ला आपण म्हणणार आहे प्रोजेक्शन ऑफ AB
BC असा तो वेक्टर मधला एक कन्सेप्ट आहे की अँगलच्या एका किरणाच्या टर्मिनल पॉइंट वरून दुसऱ्या किरणावर जर परपेंडिक्युलर टाकला तर तो परपेंडिक्युलर त्या किरणाला ज्या पॉइंट मध्ये कट होतो त्या पॉइंटचं या तुमच्या ओरिजिन, हा ऍक्च्युली ओरिजिन पॉइंट असणार ना दोन्ही किरणांचा, त्या ओरिजिन पासूनचं हे जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स म्हणजे ज्या तुम्ही किरणावरून परपेंडिक्युलर टाकलाय किंवा आपण याला वेक्टर पण म्हणतो, हा BC वेक्टर आहे आणि हा AB वेक्टर आहे, तर या AB चं या BC वरचं हे प्रोजेक्शन असतं, असा तो कॉन्सेप्ट आपला वेक्टर मधला. मग तेच आपण इथं बघितलंय. आपण काय म्हणतोय की हा जो BD आहे हा BD प्रोजेक्शन आहे या AB चं कुणावर, तर BC वर. पुन्हा बघा, DC is called the projection of AC on BC. आता DC कुठे आहे तुमचा, तर इथे. या DC ला काय म्हणणार तुम्ही, प्रोजेक्शन ऑफ AC. या AC चं प्रोजेक्शन आहे कुणावर, BC वर. आता हा जो कॉन्सेप्ट तुम्ही इकडे बघितला हे अँगलच आहे ना ऍक्च्युली, हा अँगल आहे. जसं मग तुम्ही काय केलं, याच्या टर्मिनल पॉइंट मधून इकडे परपेंडिक्युलर टाकला तसंच इकडे झालंय. या किरणाच्या टर्मिनल पॉइंट मधून इकडे परपेंडिक्युलर टाकलाय, त्यामुळे हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला काय म्हणणार तुम्ही, तर हे डिस्टन्स AC चं प्रोजेक्शन ऑफ AC ऑन दिस BC आहे. म्हणजे याला तुम्ही प्रोजेक्शन म्हणलं, याला पण प्रोजेक्शन म्हणलं, कुणाचं, तर हे प्रोजेक्शन आहे AB ऑन BC, तर हे प्रोजेक्शन आहे AC ऑन BC. आलं. मग आता हेच कॅल्क्युलेट करता येतं आपल्याला. आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं बघा, तर प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC म्हणजे आपण डायग्राम प्रमाणे केलं तर हे अंतर तुमचं BD असेल, बरोबर. मग ते BD म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट कसं करणार बघा, शेवटी हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे म्हटल्यावर आपल्याला हा अँगल B आहे, म्हणजे या B चा कॉस घेता येईल. मग या काटकोन त्रिकोणात बघा बरं, कॉस B ची किंमत काय, लगतची भुजा म्हणजे BD भागिले कर्ण म्हणजे AB आला, म्हणजे BD भागिले C आलं, बरोबर. म्हणजे BD ची किंमत किती आली, तर C cos B आली. आली का. ही कशी काढली, काटकोन त्रिकोणावरून काढली. पायथागोरस म्हणजे पायथागोरस नाही, ट्रिग्नोमेट्री वापरलं कॉस B च्या फॉर्म्युल्यावर. पुन्हा प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC तो किती आहे, तर BD आहे, म्हणजे ही लेंथ काढायची आहे. आता तुम्ही अँगल कुठला घेणार, हा 90 आहे इकडं, हा इकडं जर 90 असेल तर हा मोजला, मग हा पुन्हा काय झाला, तर cos C. आता या काटकोन त्रिकोणात cos C किती असेल, तर लगतची भुजा आली DC अपॉन AC. AC किती आहे तुमचा, तर B आहे, म्हणजे DC किती झाला, तर B cos C झाला. आलं. मग तेच फक्त डायरेक्ट लिहिलंय, पण या काटकोन त्रिकोणावरून काढलंय आपण ते. मग आता केस फर्स्ट आपण कन्सिडर करतो. केस फर्स्ट मध्ये काय केलं आपण, तर B आणि C ॲक्यूट अँगल घेतले. मग B आणि C ॲक्यूट अँगल म्हणजे ही डायग्राम बघायची आपल्याला. B आणि C कसे आहेत, ॲक्यूट आहेत. मग डायग्राम प्रमाणे जर गेला तर डायरेक्ट प्रोजेक्शनची किंमत आपण जी वरती काढली आहे तीच आहे. प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC म्हणजे हे BD झालं, आणि ते BD आपण वरती काढलंय, किती आलं, तर C cos B आलं. पुन्हा दुसरं प्रोजेक्शन आपण कुठला घेतलं, प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC, बरोबर. प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC ते किती आलं, तर DC आलंय, आणि ते वरती आपण कॅल्क्युलेट केलं ते किती आलं, B cos C आलं. आलं. आपण काय काय काढलं बघा, एकदा BD काढला आणि एकदा DC काढला, हे अंतर एकदा काढलं, एकदा हे अंतर काढलं. आता आपल्याला माहिती आहे की या BC ची लेंथ किती आहे, तर A इतकी आहे. मग त्याचाच आपल्याला वापर करायचा. A इक्वल टू BC आहे, आणि BC आपल्याला BD प्लस DC म्हणता येईल का बघा बरं या डायग्राम नुसार. हा जो BC आहे तो BC म्हणजे काय झाला, तर BD प्लस DC झाला, आणि BD आपण काढला इथं,
तर डीसी इथं काढलाय, त्याच दोघांची बेरीज करतोय आपण. म्हणजे इथं काय म्हटलं आपण, बी डी झाला सी कॉस बी प्लस हा डीसी झाला बी कॉस सी. म्हणजे ए किती आला बघा, ए ची किंमत झाली बी कॉस सी प्लस सी कॉस बी झाली. हे झालं बी आणि सी लघुकोन असतील तर. आता बी आपण ऑब्च्यूज म्हणूयात. विशाल कोण असेल तर काय होईल बघा. आता काय झालं तर तुमचा हा बी जो आहे तो विशाल कोण झाला. विशाल कोण म्हणजे 180 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान झाला हा. मग आता हे इकडे गेल्यामुळे आपण हा एडी परपेंडिक्युलर टाकणार आहे. तो एडी परपेंडिक्युलर जो पडला तो या बीसी ला वाढवून आपल्याला करावा लागला, बरोबर. म्हणजे हे जे काटकोन त्रिकोण इथं आतमध्ये तयार झाला तो असा आता बाहेर तयार झाला. आता दोन काटकोन त्रिकोण तयार झाले पुन्हा. कुठले कुठले, ए डी बी आणि पुन्हा ए डी सी. हे दोन काटकोन त्रिकोण तयार झालेत. मग आता आपण काय करणार बघा बरं. आता पुन्हा आपल्याला काढायचं प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. बघा बरं कुठं आहे तुमचं प्रोजेक्शन. प्रोजेक्शन ऑफ ए बी, या ए बी चं प्रोजेक्शन काढायचंय बी सी वर. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी म्हणजे कुठलं आलं तर याच्या टर्मिनल पॉइंट इथं कट केलं त्यामुळे हे अंतर आलं, म्हणजे बी डी अंतर आलं. मग हे बी डी अंतर आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. मग हे बी डी अंतर जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला आता हा काटकोन त्रिकोण कन्सिडर करावा लागेल. मग हा काटकोन त्रिकोण जर कन्सिडर केला, कुठला बघा, त्रिकोण ए डी बी, हा काटकोन त्रिकोण कन्सिडर करावा लागेल. मग आता हा अँगल किती असेल बघा बरं. हा बी आहे ना, आपल्या त्रिकोणाच्या नियमानुसार हा बी आहे. म्हणजे हा किती झाला, पाय मायनस बी झाला. पटलं का. मग हा पाय मायनस बी जर असेल तर आपल्याला आता कॉस पाय मायनस बी चा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉसचे पाय मायनस बी, कॉसचं सूत्र काय, कॉस थिटा म्हणजे लगतची भुजा बीडी भागिले कर्णाला ए बी, म्हणजेच बीडी भागिले कर्णाला सी. मला आता हे कॉस पाय मायनस थिटा, पायचे डिनॉमिनेटर 1 आहे म्हणजे कॉसचं कॉसच झालं. कुठल्या क्वाड्रंटला गेला, सेकंडला. सेकंड मध्ये कॉस काय असतो, निगेटिव्ह असतो. त्यामुळे मायनस कॉस बी इक्वल टू काय झालं, बी डी अपॉन सी. म्हणजे बी डी ची किंमत किती झाली, मायनस सी कॉस बी झाली. आलं, ते आपण इथं लिहिलंय बघा. बी डी कुठं आलं तर हे सी कॉस पाय मायनस बी आलं. आणि मग पाय मायनस बी म्हणजे किती झाला, तो कॉस बी झाला मायनस, म्हणजे टोटल आलं मायनस सी कॉस बी. आलं. हे कुठनं लिहिलं तर आपण हे काटकोन त्रिकोणावरून लिहितोय, किंवा आपण ते हे बघितले पोलर कोऑर्डिनेट्स बघितले त्याच्यावरून सुद्धा हे तुम्हाला डायरेक्ट म्हणता येईल. पोलर कोऑर्डिनेट्स वरून लक्षात येत असेल तर तसं ठेवा. आता इथं बघा हे अंतर आहे सी, अँगल झाला पाय मायनस बी, त्यामुळे ते डायरेक्ट सी पाय मायनस बी झालं. तुम्हाला तसं लक्षात ठेवायचं असेल तसं ठेवा. पुन्हा आता प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. बघा बरं कुठं आलं, प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC, या AC चं BC वरचं प्रोजेक्शन. मग आता बघा हा A इथं परपेंडिक्युलर कट झाला, मग AC चं प्रोजेक्शन काढायचंय म्हणजे हे अंतर काढायचं आहे आपल्याला, म्हणजे DC हे अंतर काढायचं आहे. सो प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC किती झाला तर DC झाला. आणि तो किती आला बघा, तर आता हा काटकोन त्रिकोण ना, मग हा काटकोन त्रिकोण म्हणजे तुम्ही कॉस सी काढणार. कॉस सी किती येणार बघा, तर हे एवढं भागिले हे, बरोबर ना, लगतची भुजा भागिले कर्ण. मग लगतची भुजा DC झाली भागिले कर्ण म्हणजेच किती झाला तर बी सॉरी DC अपॉन बी झाला. आला बघा, समजतंय का डायरेक्ट. हा कॉस सी झाला तुमचा, कॉस सी किती आला DC अपॉन AC, आणि AC किती आहे तर B काय, म्हणजेच DC किती झाला तुमचा तर B
कॉस सी झाला. आणि किंवा डायरेक्ट बघितलं तर हे अंतर आहे बी आणि हा अँगल झाला सी, म्हणजे हे टोटल झालं तुमचं बी कॉस सी. पुन्हा बघा, प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC किती झालं, DC झालं आणि ते किती आलं, बी कॉस सी आलं. मग आता तुम्ही अंतर कुठलं काढताय, तर पुन्हा BC कडेच जायचं. हे टोटल BC अंतर काढायचंय तुम्हाला. मग हे BC अंतर म्हणजे हे तुमचं BC A आहे ना, पण तुम्ही काय काढलं, एकदा हे काढलंय तर एकदा हे काढलंय. एकदा मगाशी पहिल्या प्रोजेक्शनला तुम्ही DB म्हटलं तर एकदा DC म्हटलं. मग तेच आपण घेणार परत. A इक्वल टू किती आहे, BC आहे. आता BC म्हणजे किती झाला, तर DC मायनस BD झाला. मग DC किती आलाय वरती, तर B cos C आला आणि मायनस DB आला मायनस C cos B. आता हे मायनस मायनस झालं प्लस, म्हणजे परत A ची किंमत झाली B cos C प्लस C cos B आली. आता तिसऱ्यामध्ये काय, तर केस 3 B इज राईट अँगल. मग B जर राईट अँगल असेल तर काय होणार बघा बरं, हा B आहे तुमचा, इकडं वरती A आहे, इथं C आहे. मग आपण नेहमी सारखं A वर एक परपेंडिक्युलर टाकला तर जिथं B आहे तिथंच तुमचा D येणार आहे ना, बरोबर. मग हे अंतर झालं A, हे झालं B, हे झालं C. मग आता RHS घेतला आपण. RHS आपल्या इक्वेशनचं काय होता, तर B cos C प्लस C cos B. त्यातला B आपला 90 आहे. मग cos 90 ची किंमत किती झाली, तर 0 झाली. म्हणजे हे सेकंड टर्म तर संपलीच. म्हणजे शिल्लक काय राहिलं, तर B cos C राहिलं. मग आता हा B cos C म्हणजे तुमचा अंतर तुमचं BC येईल का बघा. B cos C म्हणजे तुम्ही हा अँगल बघताय. मग याचा कॉस बघितला तर काय येईल बघा बरं, cos C. का आलं, लगतची भुजा BC भागिले AC. BC अपॉन AC किती झाला, B झाला. म्हणजे BC किती झालं, B cos C झालं. म्हणजे B cos C च्या जागेवर तुम्हाला BC लिहिता येईल. आणि BC किती आहे तुमचा, A आहे. हॅलो, मग BC तुमचा A आहे. सो A इक्वल टू B cos C प्लस C cos B. हे तुमचं पहिलं प्रूफ झालं. काय काय केलं आपण, तर आधी दोन्ही प्रोजेक्शन बघितले. मग केस फर्स्ट म्हटली की B आणि C ॲक्यूट आहे. केस सेकंड मध्ये B अपच्यूज केला आणि केस थर्ड मध्ये B राईट अँगल केला. सो सिमिलरली वी कॅन शो दॅट द केसेस वेअर C is obtuse angle and C is right angle. हे स्टेटमेंट फक्त बघायचं. जसं केस B आणि C डिस्कस केली, ही 3 आणि 2 जसं डिस्कस केली की B ॲक्यूट आणि अपच्यूज आहे, तसं C चं डायरेक्ट लिहायचं. ते डिस्कस करत बसायचं नाही, याचं प्रूफ लिहायचं नाही, डायरेक्ट म्हणायचं. सिमिलरली वी कॅन शो दॅट या प्रूव्ह दॅट द केसेस वेअर C is acute and obtuse and right angle. So in all possible cases A equal to B cos C plus C cos B. हे तुमचं पहिलं प्रूफ झालं. हे एवढं मोठं प्रूफ आहे. आता हे प्रूफ येऊ शकतं तुमचं, कारण एक तर प्रूफ तुमची कमी झालेली आहे, किमान यावर्षी तरी कट झालेली आहे. त्यामुळे हे पहिलं प्रूफ झालं. आता जसं हे पहिलं तशीच ही दोन्ही आहेत, बरोबर. A ला काय केलं तुम्ही, A वरती ठेवला, BC खाली ठेवला. B इक्वल टू प्रूव्ह करायचं असेल तर B वरती येईल, म्हणजे हा ट्रायंगल फक्त फिरेल. हा ट्रायंगल जर फिरला तर हा असा फक्त टिल्ट होणार इकडं. मग इथं तुमचा B आला तर A खाली जाणार, C इकडे येणार. इकडे तसंच होणार. जर इकडं B नेला तर इकडं A असेल आणि इकडं C असेल. किंवा C इक्वल टू प्रूव्ह करायचं असेल तर तुमचा C वरती गेला पाहिजे. मग C वरती गेला तर तुमचा B इथं जाणार आहे बघा, आणि हा A इथं येणार आहे, बरोबर. म्हणजे ट्रायंगल फक्त फिरणार आहे. डायग्राम ही अशीच काढायची, त्याचे व्हर्टायसेस फक्त फिरतील. हे जर दुसरं इक्वेशन काढायचं झालं
तर इथं बी आला, बी मधून एक परपेंडिक्युलर टाकला, हा बीडी. सी इक्वल टू प्रूव्ह करायचं असेल तर इकडे वरती सी आला, सीडी परपेंडिक्युलर टाकायचं. डायग्रामची पोझिशन तीच आहे, फक्त व्हर्टायसेस फिरतात, त्यामुळे तुमचं हे बदलेल सगळं आणि मग हे असं इक्वेशन प्रूव्ह होईल.